हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMSच्या कॅप राऊंडबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. 15% आणि 85% सर्व ओव्हरऑल जे काय असेल मी तुमच्यासोबत डिस्कस करेन. त्यानंतर ऑल इंडिया वेटरनरीची पण काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचे आहे, किती कॉलेजेस आहेत, किती सीट्स आहेत, आपण ते देखील पाहणार आहोत. ॲज वेल ॲज खूप विद्यार्थ्यांनी 15% म्हणजेच आपलं महाराष्ट्रामधला BMSचा आणि BHMSच्या साठी रजिस्ट्रेशन केलेले आहे 52,000 रुपये देऊन. या ठिकाणी सीट्स किती आहेत आणि कोणते विद्यार्थी लागू शकतात, 2023ला किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते आणि 2023चा कट ऑफ किती होता 15% ओनली प्रायव्हेटचा, आपण ते देखील डिस्कस करणार आहोत. आणि जर रजिस्ट्रेशन जास्त झाले तर कोणते विद्यार्थी अनसेफ असतील आणि कोणते विद्यार्थी सेफ असतील. त्याचबरोबर मी तुम्हाला आहे ना कॉलेजची यादी देणार आहे. यामध्ये तुम्हाला रँक वाईज यादी एक भेटेल आणि दुसरी सिटी वाईज यादी भेटेल. यामध्ये फीस त्याच्यापुढे इन्क्लुडिंग असेल. तुम्ही सर्व विचार करून ऑप्शन टाकायचे आहेत. आणि कसे ऑप्शन टाकायचे आहेत, कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी किती ऑप्शन टाकायचे आहेत, कसे टाकायचे आहेत, आपण ते सर्व डिस्कस करू. ओके, स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. त्यानंतर सो गाईज समजला आजचा टॉपिक, आता आपण डिस्कस करू. ओके. सो गाईज 2024च्या काउन्सिलिंग बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. MBBS BDS चा राऊंड झालेला आहे. या ठिकाणी BMS, BHMS आणि BPTH ग्रुप बी आणि ग्रुप सी चा टाइम टेबल आलेला आहे. याचे ऑप्शन फॉर्म कधी सुरू आहेत आपण ते पाहणार आहोत. ऍडमिशन डेट काय आहे, कारण की फेस्टिवल वीक आहे, यामध्ये काय होईल आपलं. त्यानंतर 15% आणि 85% दोन्ही पण पाहणार आहोत. आपण दोन्ही पण पाहणार आहोत BMS BHMS साठी. ओके. त्यानंतर 15% BMS आणि BHMS च्या जागा किती आहेत आपण ते पाहणार आहोत. 2023चा कट ऑफ किती होता आणि रजिस्ट्रेशन किती होते 2023ला. 15% ऑल इंडिया कोटा 52,000 मध्ये आपण ते देखील पाहू. त्यानंतर ऑल इंडिया वेटरनरीची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. यामध्ये गव्हर्नमेंटची फीस किती आहे, प्रायव्हेटची फीस किती आहे, प्रायव्हेटचे देखील कॉलेजेस आहेत, आपण ते देखील डिस्कस करू. स्टेप बाय स्टेप 3 टॉपिक क्लिअर करायचे आहेत आपल्याला. मी तुम्हाला 3 टॉपिक स्टेप बाय स्टेप क्लिअर करेल. ओके. आता पहिलं काय आहे, आता पहिलंच क्लिअर करतो गाईज. तुम्हाला जी यादी मी देणार आहे ती रँक वाईज देणार आहे आणि सिटी वाईज देणार आहे. सिटी वाईज त्या सिटी वाईज 2 पद्धतीच्या तुम्हाला याद्या भेटतील. फीस वगैरे असेल, सीट्स वगैरे असतील, काही टेन्शन घेऊ नका. ग्रुपमध्ये यादी तुम्हाला 9 तारखेला संध्याकाळी भेटून जाईल. ऑप्शन फॉर्म आपले 10 तारखेला सुरू होणार आहेत. ओके. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. या ठिकाणी डेट एक्सटेंड होईल. ओके. आता स्टेप बाय स्टेप पाहू. सो गाईज पहिल्यांदा आपण महाराष्ट्र BMS, BHMS आणि BPTH ग्रुप बी आणि ग्रुप सी 85% ऑप्शन फॉर्मची डेट पाहणार आहोत राऊंड 1 साठी. डेट्स काय आहेत? फर्स्ट ऑप्शन फॉर्म BMS आहे का, हा BMS आणि BHMS साठी 10/9/2024 10/9/2024 ते 12/9/2024 संध्याकाळी 11 पर्यंत आपल्याला ऑप्शन भरायचे आहेत BMS आणि BHMS चे. ओके. त्यानंतर रिझल्ट आहे ना 14/9/2024 ला लागणार आहे. आणि त्यानंतर ऍडमिशनची डेट असेल ना 15/9/2024 ते 18/9/2024 दुपारी 5-5:30 पर्यंत तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे. पुढच्या राऊंडला जायचं आहे. कॉलेज चांगलं असले तर, नसलं तर फ्री एक्झिट घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आता ग्रुप सी आपला म्हणजे कोणता, BPTHच्या ऑप्शन फॉर्म बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. BPTHचा ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार आहे, 10/9/2024 ते 12/9/2024 संध्याकाळी 11 वाजेपर्यंत. ऑप्शन फॉर्म सेम आहे दोघांचे पण. रिझल्ट हा फक्त लवकर लागेल BPTHचा, तो आहे 13/9/2024 ला BPTHचा रिझल्ट लागेल. आणि ऍडमिशन डेट असेल 1 दिवस अगोदरचीच, म्हणजे 14/9/2024 ते 18/9/2024 दुपारी 5:30 पर्यंत BPTHच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायची आहे. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, नोट. आता नोट घ्यायचा, मोस्ट इम्पॉर्टंट नोट. आता ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन वगैरे भरायचे असते त्यांना कसे ऑप्शन द्यायचे, कोणते ऑप्शन द्यायचे, काय करायचं ते समजत नाही. गाईज पहिला राऊंड आहे, थोडं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जे काही तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचे असतील या राऊंडला करा आणि सेकंड राऊंड पासून केअरफुली ऑप्शन टाका. फर्स्ट राऊंडला सगळे टाकले तरी चालतील. आता सांगतोय तुम्हाला कसे. गाईज 300 ते 400च्या आतले जे विद्यार्थी आहेत बरं का, 300 ते 400च्या आतले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आहे ना ऑल BMS चे कॉलेज टाका. जेवढे BMS चे आपले कॉलेज सेट मॅट्रिक्स मध्ये येतील सर्वच टाकून द्या.
काही प्रॉब्लेम नाहीये, कारण की तुम्हाला जरी कॉलेज भेटलं तर तुम्ही या ठिकाणी फ्री एक्झिट घेऊ शकता. कॉलेज आवडलं तर पुढे जा आणि नाही आवडलं तर फ्री एक्झिट घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला समजेल तरी पहिल्या राऊंडला आपल्याला कॉलेज भेटतं काय नाही. कोणता 300 ते 400च्या विद्यार्थ्यांनी सर्व BMS चे ऑप्शन टाकायचे, गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेटचे. पण काही विद्यार्थी 320, 150, 250 ते 320च्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे, सर आम्ही BHMS टाकायचे का. तुमच्या रिस्कवरती आहे गाईज. तुम्हाला 250 ते 300च्या आतल्या किंवा 250 ते 320च्या आतल्या विद्यार्थ्यांना जर BHMS करायचं असेल तर तुम्ही ते देखील एक्सपेरिमेंट करू शकता. ओके. त्यानंतर गाईज दुसरा इलिजिबल ते 300च्या आतले जे विद्यार्थी आहेत ना, त्या विद्यार्थ्यांनी BHMS चे चॉईसेस विचार करून टाका. सगळेच टाकायचे टाका, काय प्रॉब्लेम नाही, पहिला राऊंड फ्री एक्झिट आहे, पण विचार करून टाका. ऑप्शन चांगले जे असतील ते मी तुम्हाला यादी देईल, सर्वांची यादी भेटेल तुम्हाला. BMS, BHMS आणि BPTH 85% कोटा ॲज वेल ॲज 15% कोटा, दोघांची पण वेगळ्या वेगळ्या यादी तुम्हाला भेटतील. त्यामुळे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये. 9 तारखेला तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळी यादी भेटून जाईल. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर BPTH, आता BPTH साठी 200च्या वरच्या विद्यार्थ्यांनी, BPTH साठी 200च्या वरच्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन आहे ना, विचार करून टाका ऑप्शन तुम्हाला विचार करून टाकायचे 200च्या वरच्यांनी. आणि 200च्या ज्या खालच्या आहेत ना ते सर्वच टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. कॉलेज भेटले तरी आपल्याला फ्री एक्झिट घ्यायची आहे, यामुळे काही टेन्शन नाहीये. लक्षात समजलं तुम्हाला. आता त्यानंतर मेन इम्पॉर्टंट आहे नोट. मेन इम्पॉर्टंट नोट, फेस्टिवल सुरू आहेत बरोबर. आता बँका बंद राहतात, ऍडमिशन भेटले, आपल्याला ऍडमिशन करायचं असेल तर काय करायचं गाईज. ऍडमिशन जर तुम्हाला करायचं असेल, जर बँक बंद असेल तर त्या ठिकाणी चेक देखील ऍक्सेप्ट होईल. कॉलेजमध्ये नोटीसमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, DD किंवा चेक वरती तुमचे ऍडमिशन होईल BMS BHMS साठी किंवा BPTH साठी. लक्षात. ठीक आहे. हा पहिला टॉपिक होता 85% महाराष्ट्राचा. BMS BHMS BPTH ऑप्शन किती भरायचे आणि कसे भरायचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता सेकंड टॉपिक काय आहे आपला. सेकंड टॉपिक आहे 2024 साठी ऑल इंडिया 15% BMS आणि BHMS च्या राऊंड 1 बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. राऊंड 1 बद्दल आपण डिस्कस करणार आहोत गाईज. मी अगोदरच क्लिअर करतो. 15% आता 2024 साठी 15% फक्त 727 BMSच्या जागा आहेत. किती? 727 BMSच्या जागा आहेत. विचार करा. आधी मी तुम्हाला हे का सांगत आहे तुम्हाला नंतर समजेल मी का सांगत आहे, पण 727 BMSच्या जागा आहेत हे लक्षात राहू द्या. ओके. त्यानंतर BHMSच्या सीट्स किती आहेत माहिती का. BHMS साठी जागा किती आहेत? 621. BHMS साठी 621 आहेत. BHMSला विद्यार्थी जास्त जात नसतात, त्यामुळे BHMSच्या विद्यार्थ्याला काय प्रॉब्लेम नाहीये, पण BMSच्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येणार या ठिकाणी. आता कसं ते सांगतो मी तुम्हाला. ओके. ठीक आहे. त्यानंतर गाईज आता आपण पहिल्यांदा मी अगोदर कधीही व्हिडिओ बनवताना मी तुम्हाला पहिल्यांदा आहे ना अगोदरची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, त्यानंतर आताची रिझन काय आहे तुम्हाला समजायला पाहिजे की 2023ला काय झालं होतं आणि 2024ला काय होऊ शकतं. ओके. फर्स्ट गाईज आता आपण पाहणार आहोत 2023 साठी फर्स्ट राऊंडला आहे ना किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. 52,000 वाले किती रजिस्ट्रेशन केले होते पहिल्या राऊंड साठी. ओके. पहिल्या राऊंड साठी गाईज 2655 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. किती? 2655 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. लक्षात. या ठिकाणी पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती होता? 307 पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता आणि ते कॉलेज होतं माजलगावचं ते कॉलेज होतं आणि ते नवीन कॉलेज आलेलं होतं. त्या ठिकाणी 307 मार्काला पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा गेलेला आहे. लक्षात. पहिल्या राऊंडचं समजलं तुम्हाला. आता सेकंड राऊंड ही अशी काउन्सिलिंग आहे, या ठिकाणी सेकंड राऊंडला पण रजिस्ट्रेशन विद्यार्थी करू शकतात. ओके. आता सेकंड राऊंड 2023 सेकंड राऊंड साठी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले टोटल ही लिस्ट कंबाईन करू ना. 3709 किती झाले? 3709 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले. कंबाईन बरं का, कंबाईन. आता किती वाढले दुसऱ्या राऊंड मध्ये? 1054 विद्यार्थी वाढले आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ एक साधारणतः 340 ते 357 राहिला आहे. कारण की कट ऑफ वाढला, या ठिकाणी कट ऑफ वाढतो सेकंड राऊंडला आणि पहिल्या राऊंडला लक बाय चान्स कॉलेज भेटलं तर घेऊन टाकायचं. आता सांगतो 85% साठी वेट करू नका. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर
आता 2024 आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे 2024 जर बरं का जर 2024च्या फर्स्ट राऊंडला काय म्हणते तुम्हाला फर्स्ट राऊंडला जर 4000 ते 5000च्या आत रजिस्ट्रेशन झाले काय म्हणते तुम्हाला 4000 ते 5000च्या आत जर रजिस्ट्रेशन झाले एवढे स्टुडंट जर आले तर 380च्या खालच्या विद्यार्थ्यांचे चान्सेस नाहीयेत राहणार 380च्या जस्ट प्रिडिक्शन आहे बरं का आता सेट मॅट्रिक्स आल्यानंतर म्हणजे आपली यादी लागल्यानंतर समजेलच आपल्याला पण असं जर झाले तर 380च्या खालचे विद्यार्थी चे चान्सेस कमी होणार आता सांगतो तुम्हाला मी कारण की कॉलेज येण्यावरती पण आहेत किती कॉलेजेस आहेत ओके फक्त 2 राऊंड आहेत आणि या महिन्यात क्लिअर होतात 380च्या वरचे स्टुडंट लागतील बरं का या काउन्सिलिंग मध्ये 380च्या वरचे विद्यार्थी लागतील जर 4000 ते 5000 विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन आले तर 380च्या पुढचे विद्यार्थी कॉमन सेन्स साईज काय 727 जागा आहेत आणि किती रजिस्ट्रेशन आहेत 4000 ते 5000च्या कसं लागेल तुम्ही विचार करा ना आलं लक्षात त्यामुळे मी अगोदरच सांगतो तुम्हाला तुमचं बॅकअपचे आता कर्नाटकचे पण रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे ते देखील करून टाका ओके 4000 ते 5000च्या आत जर रजिस्ट्रेशन झाले तर 380च्या खालचे विद्यार्थी अनसेफ आहेत त्यांना कॉलेज भेटायचे चान्सेस कमी होतील त्यांचे कॉलेज भेटण्याचे चान्सेस कमी होतील महाराष्ट्रामध्ये BMS साठी आलं लक्षात ठीक आहे कारण की 727 जागा आहेत 380च्या पुढच्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नाही ते बेटर कॉलेजसाठी प्रयत्न करतील एवढे जर फॉर्म आले गाईज तुम्हाला टेन्शन आहे आता सांगतो तुम्हाला ओके ठीक आहे त्यानंतर काय सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे ना खाली राहणार नाही आता सांगतो तुम्हाला तेवढे रजिस्ट्रेशन झाले तुम्ही म्हणत असतात सेकंड राऊंडला सांगतो सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे ना खाली राहणार नाही आता सांगतो एक्सपेक्टेड कट ऑफ खाली राहणार नाहीये बिकॉज या ठिकाणी कट ऑफ हा हायच राहणार या ठिकाणी सारखा सेकंड राऊंडला खूप जणांना माहित होतं त्यामुळे खूप विद्यार्थी परत रजिस्ट्रेशन करतात याचे फक्त 2 राऊंड असतात जर या ठिकाणी सीट्स राहिल्या ह्या 2 राऊंड मध्ये तर त्या 85% मध्ये कन्वर्ट होतात त्यामुळे या काउन्सिलिंगचे फक्त 2च राऊंड होणार आता क्लिअर करतो तुम्हाला ठीक आहे त्यानंतर ऑप्शन फॉर्म आता काय याचे ऑप्शन फॉर्म कधी सुटणार आहेत आपण ते पाहू ओके 11/9/2024 11/9/2024 ते 13/9/2024 13/9/2024 हे ऑप्शन फॉर्मची डेट आहे 15% ऑल इंडिया कोटा BMS आणि BHMS जे की 52,000 वाले प्रायव्हेटचे महाराष्ट्रामधले रजिस्ट्रेशन आहे ओके त्यानंतर 14 तारखेला रिझल्ट लागेल ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर 14 तारखेला तुमचा रिझल्ट लागेल आणि ऍडमिशन साठी तुमची डेट काय आहे 15/9/2024 ते 18/9/2024 ही तुमची ऍडमिशनची डेट आहे DD चेक ॲज वेल ॲज ॲक्सेप्टेड काही प्रॉब्लेम नाहीये आणि 15% ज्या विद्यार्थ्यांना सीट भेटेल त्या विद्यार्थ्यांनी प्लीज कॉलेज सोडू नका कारण की तुम्हाला प्रॉब्लेम येईल कॉलेज भेटलं तर घेऊन टाका 85% तर तुम्हाला माहितच आहे प्रॉब्लेम काय चालू आहे आलं 15% जर कॉलेज भेटलं 100% घ्या गाईज काही प्रॉब्लेम नाहीये ओके ठीक आहे त्यानंतर नोट आता नोट गाईज या ठिकाणी पण नोट आहे या ठिकाणी काय आहे 350 360 370 380 390 प्लस च्या विद्यार्थ्यांनी हे जे स्कोरचे विद्यार्थी आहेत 350 प्लसचे जे विद्यार्थ्यांनी आहे ना त्या विद्यार्थ्यांनी विचार करून ऑप्शन टाका कोणतेही टाकू नका कारण की एक साधारणतः 92 जर कॉलेज असतील तर त्यातले फक्त आणि फक्त 50 कॉलेजेस चांगले असतील बाकीचे बिल्डिंग काही ना काही त्या ठिकाणी मिसमॅच राहील त्यामुळे तुम्ही विचार करून ऑप्शन टाका आता सांगतो तुम्हाला ओके 85% सगळेच टाकून द्या काही प्रॉब्लेम नाही 15% मात्र विचार करून टाका ओके कारण की या ठिकाणी कॉलेज जर भेटले तर तुम्हाला घ्यावंच लागेल 15% कॉलेज जर भेटले तर तुम्हाला घ्यावंच लागेल जर नाही घेतले तर तुमचे 50,000 जप्त होतील आता सांगतो तुम्हाला रूल आहे यांचा 50,000 भरत आहात तुम्ही ऑप्शन विचार करून टाका जर चुकून चाकून एखादं कॉलेज भेटलं आणि तुम्ही ते नको म्हणलात तर 50,000 तुमचे जप्त होतील लक्षात त्यामुळे केअरफुली ऑप्शन टाका 15%चे 2च राऊंड आहेत ओके त्यानंतर नोटा गाईज 90% कॉलेज आहे ना कॅटेगरीचा बेनिफिट देतात 90% आता कॅटेगरीच्या बेनिफिट बद्दल डिस्कस करू 90% काही कॉलेजेस 92 ते 95 जेवढे कॉलेज असतील आपले BMS चे प्रायव्हेटचे त्या कॉलेजेसमध्ये आहे ना साधारणतः 90% कॉलेजेस कॅटेगरीचा बेनिफिट देतात पण कधी सेकंड इयरला कारण की ऑलमोस्ट काही कॉलेजेस आहे ना ऍडमिशनच्या टायमाला आहे ना फुल फीस घेतात ऍडमिशनच्या टायमाला पूर्ण फीस घेतात त्यामुळे आहे ना विद्यार्थ्यांना पूर्ण फीस द्यावी लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरता ते तुम्हाला वापस भेटते लक्षात या ठिकाणी समजा तुम्हाला नोट घ्यायचा
काही कॉलेजला कॅटेगरीचा बेनिफिट नाहीये, काही कॉलेजला कॅटेगरीचा बेनिफिट आहे. आता सांगतो, या ठिकाणी मुलींचा जो फ्री GR आलेला आहे या ठिकाणी तो मंजूर नाहीये, लक्षात. कारण की या ठिकाणी फक्त 727 जागा आहेत. आताच क्लिअर करतो. त्यामुळे असल्या कुठल्याही प्रकारचा GR या ठिकाणी लागू नाहीये. प्रायव्हेटची फीस आहे तेवढी तुम्हाला पे करावं लागेल. कॅटेगरीचा बेनिफिट नाही भेटला तर 1.5 ते 2.5 लाखाच्या जेवढी कॉलेजची फीस आहे तुम्हाला ती पर इयर पे करावी लागते. आणि कॅटेगरीचा बेनिफिट भेटला आणि कॅटेगरीचा जर बेनिफिट भेटला तुम्हाला तर तुमच्या कॅटेगरीनुसार फीस भरावी लागेल, लक्षात. ठीक आहे, समजलं तुम्हाला. 15% बद्दल पण डिस्कस केलेला आहे आपण. आता आपला तिसरा टॉपिक काय आहे? 15% ऑल इंडिया कोटा वेटरनरी गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बद्दल डिस्कस करणार आहोत. यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? ऑल इंडिया वेटरनरी 15%ची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. यामध्ये फीस किती आहे कॉलेजेसची ती पाहणार आहोत, डेट्स पाहणार आहोत. त्यानंतर प्रायव्हेटची कॉलेजेस जे 5 कॉलेजेस आहेत ते पाहणार आहोत. या ठिकाणी सीट्स किती आहेत आपण ते देखील पाहणार आहोत आणि फीस किती आहे ते देखील पाहणार आहोत. जास्त नाहीये. ओके, फर्स्ट ऑल वेटरनरीचे कॉलेज आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये. ऑल म्हणजे आपले ऑल ओव्हर ऑल इंडियामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉलेजेस किती आहेत? काही 54 कॉलेजेस आहेत. यामध्ये 22 स्टेट आहेत. 22 स्टेट आहेत 54 कॉलेजेसमध्ये. 22 स्टेट आहेत म्हणजे 22 स्टेटमध्ये 54 कॉलेजेस आहेत. ओके, त्यानंतर ऑल सीट्स म्हणजे सर्व सीट्स किती आहेत या ठिकाणी? 734 जागा आहेत. 734. यामधल्या प्रायव्हेटच्या जागा किती आहेत? 75 म्हणजे 5 कॉलेजच्या 75 जागा, फक्त 5 कॉलेजच्या प्रायव्हेटच्या 75 जागा. आणि प्रायव्हेटचे कॉलेजेस हे आहेत, मी तुम्हाला शेवटी डिस्कस करेल. ओके, ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटचे कॉलेज किती राहिले मग? प्रायव्हेटचे कटल्यानंतर 49. गव्हर्नमेंटच्या कॉलेजची फीस घ्यायचा. गव्हर्नमेंटच्या कॉलेजची फीस किती आहे? एक साधारणतः 25,000 ते 1.5 लाखाच्या आत. 25,000 ते 1.5 लाखाच्या आत गव्हर्नमेंटच्या कॉलेजची फीस आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॉलेजची फीस वेटरनरीची, ऑल इंडिया वेटरनरीची. लक्षात, ज्या विद्यार्थ्यांना करायचे ते करू शकतात. ओके, त्यानंतर दुसरं काय आहे? काहीच आताच क्लिअर होतो तुम्हाला. आता थर्ड राऊंड बद्दल मी डिस्कस करणार आहे तुम्हाला. मी स्टे वॅकन्सी राऊंड जो थर्ड राऊंड असेल तो डिपॉझिटचा राऊंड असेल. डिपॉझिट SC ST साठी या ठिकाणी आहे ना 25,000 डिपॉझिट राहतं आणि या ऑल कॅटेगरीसाठी 50,000 डिपॉझिट राहतं. लक्षात, हे तुम्हाला अगोदरच क्लिअर करतो मी डिपॉझिट. कारण की हा तिसरा राऊंड खूप मेन राहील. कारण की हे डिपॉझिट ऐकून खूप विद्यार्थी डिपॉझिट भरत नसतात, त्यामुळे सीट्स रिकाम्या राहतात. त्यामुळे डिपॉझिट आहे, रिफंड भेटते, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जे विद्यार्थी रिस्क घेऊन डिपॉझिट भरतात त्यांना आहे ना 49 कॉलेजमधलं कॉलेज भेटू शकतं, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे तुमचं डिसिजन असेल तुम्हाला काय करायचं आहे. ओके, आता रजिस्ट्रेशन फीस किती आहे? ओपन साठी 1000 रुपये आहे. EWS आणि OBC साठी 900 रुपये आहे आणि SC ST PWD साठी 500 रुपये एवढी फीस आहे. टाइमपास म्हणून रजिस्ट्रेशन करा, काही प्रॉब्लेम नाहीये. रिफंडेबल नसते, जस्ट आपले खर्चाला म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, काही अडचण नाहीये. या महिन्यातच याची पण काउन्सिलिंग संपेल. ठीक आहे, त्यानंतर ऑप्शन फॉर्म आणि रजिस्ट्रेशन डेट काय आहे? ऑप्शन फॉर्म आणि रजिस्ट्रेशन दोन्ही सोबतच आहे गाईज. मोस्ट इम्पॉर्टंट हे सांगतो अगोदर, त्यानंतर ते सांगतो तुम्हाला. 6/9/2024 ते 9/9/2024 रात्री 11 पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. 9/9/2024 रात्री 11 पर्यंत तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करायचे आहे. आताच क्लिअर होतो. आणि गाईज या ठिकाणी ऑप्शन फॉर्म लॉक करा. ऑप्शन फॉर्म तुम्ही लॉक करा स्वतः. या ठिकाणी ऑटो लॉक होत नाही, जसं MCC मध्ये MBBS BDS साठी होतं. या ठिकाणी ऑटो लॉक होत नाहीये, तुम्हाला स्वतः लॉक करायचे आहे. लॉक केला तर पुढे काउन्सिलिंग होईल, नाहीतर मग पहिल्या राऊंड मध्ये तुमचं मेरिटमध्ये नंबर नाही लागू शकणार किंवा नाव देखील नाही येणार. आता सांगतो तुम्हाला. त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर लॉक करा. उद्याची शेवटची तारीख आहे, तर रजिस्ट्रेशन करून घ्या. 9/9/2024 लास्ट तारीख आहे. 11 पर्यंत रजिस्ट्रेशन करून घ्या. फीस कमी आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आता कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे? कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे गाईज? 350च्या पुढचे जे विद्यार्थी आहेत, काय म्हणते तुम्हाला, 350च्या पुढचे जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना वेटरनरीचा खूप इंटरेस्ट असेल किंवा BMS साठी ते थांबले असतील, जे काय असेल तुमच्या पद्धतीने तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता. 350च्या पुढच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करा आणि मोस्टली तिसरा राऊंड मात्र अटेंड करा. आपल्या विद्यार्थ्यांनी तर मोस्टली तिसऱ्या राऊंड पर्यंत तरी अटेंड करा, कारण की या ठिकाणी तुमचे वेटरनरीसाठी चान्सेस आहेत. खूप फायदा आहे गाईज, वेटरनरीसाठी खूप फायदा आहे. कारण की BMS ऑलमोस्ट
खूप खाली आलेला आहे. या ठिकाणी काही स्कोप राहिलेला नाहीये जास्त, कारण की दरवर्षी लाखो BMSचे डॉक्टर बाहेर पडत आहेत. त्यामुळे आहे ना, वेटरनरीला तुम्हाला ऍडमिशन भेटत असेल तर 100% घ्या. गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटी आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब आहे, या ठिकाणी खूप इन्कम आहे. MBBSच्या नंतरचा हा वेटरनरी सेकंड कोर्स असेल. ओके, आता लास्ट प्रायव्हेटचे 5 कॉलेज पाहू आपण. प्रायव्हेटचे 5 कॉलेजेस. लाला लाजपत हे कॉलेज आहे, रोहतकचं कॉलेज आहे. या ठिकाणी 4 ते 7 लाख फीस आहे का पर इयर. 4 ते 7 लाख पर इयर फीस आहे. कोणतं कॉलेज आहे? रोहतकचं प्रायव्हेटचं कॉलेज आहे. 2 नंबरचं कॉलेज आहे अमृतसरचं कॉलेज आहे. त्या ठिकाणी 7 लाख फीस आहे पर इयर. 7 लाख फीस आहे पर इयर. त्यानंतर 3 नंबरचं कॉलेज कोणतं आहे? महात्मा ज्योतिबा फुले जयपूरचं कॉलेज आहे. 5.6 लाख पर इयर फीस आहे. 5.6 लाख पर इयर फीस आहे. त्यानंतर चौथा आहे अपोलो कॉलेज, जयपूरचंच आहे हे पण. या ठिकाणी एक साधारणतः 6.5 लाख फीस आहे. 6.5 लाख फीस आहे. त्यानंतर आर्वेली सिकरचं कॉलेज आहे, 5.5 लाख फीस आहे प्रायव्हेटची. बरं का, हे प्रायव्हेटची 5 कॉलेजेस आहेत. लक्षात? ठीक आहे. काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला मेसेज करा किंवा कमेंटमध्ये विचारा काही. कारण की कॉल तर चुकून पण करू नका, कारण की या पिरियडमध्ये मी पूर्णतः बिझी राहील. त्यामुळे मी कुणाचाही कॉल उचलणार नाही, कारण की मला माझ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचे आहे. यादी तुम्हाला भेटून जाईल 9 तारखेला, काही टेन्शन घेऊ नका. स्टेट वाईज, रँक वाईज आणि स्टेट वाईज म्हणजे आपले सिटी वाईज महाराष्ट्राची यादी तुम्हाला भेटून जाईल. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.